नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे। लातूर नंतर सीबीआयकडून नांदेड शहरामध्ये छापेमारी करण्यात आली आहे। संशयित पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते। नीट परीक्षेतील काही प्रश्न या विद्यार्थ्यांना आधीच मिळालेले होते अशी माहिती सीबीआय तपासामध्ये उघड झाली आहे। पैसे देऊन पेपर विकत घेतल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरात पुन्हा एकदा धडक कारवाई केलेली आहे। सीबीआयनं शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 वेगवेगळ्या ठिकाणी 7 ते 8 तास मोठी झाडाझडती घेतली। या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून 2 विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आली। तसंच पूर्वी चौकशी केलेल्या आणखी एका ठिकाणी जाऊन पथकानं पुन्हा तपास केला। या धाडसत्रामुळे नांदेड शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे। पण आर्मी, एअरफोर्स, नेव्ही याचं काम देशाची सुरक्षा आहे आणि जर तुम्ही ह्या सगळ्या संस्थांशिवाय एक एक्झामिनेशन नीट नसेल घेऊ शकत तर तुम्ही मग त्या खुर्चीवर का बसलेलात? तुमची का हकलपट्टी झाली पाहिजे धर्मेंद्र प्रधान मंत्री म्हणून? कारण तुम्ही सगळ्यासाठीच जर बळ लावणार सर, निवडणुकींसाठी BSF, CRPF हे लावत आहे। देशाची सुरक्षा कोण करतं मग कोणाच्या हातात आहे हे माहिती नाही। मग तुम्ही काय आता परीक्षांसाठी एअरफोर्सचा वापर करणार म्हणजे तुम्ही नेमकं काय काय करणार? हे खरं तर आपण पाहिलं तर देशाच्या सगळ्याच संस्थांचा अपमान करत आहेत आणि तुम्ही किती अकार्यक्षम आहात मंत्री म्हणून ह्याचं हे जागतं जिथं उदाहरण आहे तुमचं। आर्मीने काय काय काम करायचं। आत्ताच मी भारतीय सीमांत दौरा केला केंद्रातर्फे। आर्मी तिथे 20,000 फूट पहाडावरती बसलेली आहे। ते काम करतायत। पाकिस्तान सीमेवरती आहे, भूतान सीमेवरती आहे, चीनच्या सीमेवर आहेत। आता काय त्यांना तुम्ही मागे बोलवून सगळ्यांना सीमा सोडून या, परीक्षा घ्यायच्या आहेत। हेडमास्टर मोदींचा आदेश आहे, डिफेन्स मिनिस्टरचा आदेश आहे, त्यांना तुम्ही परीक्षा घ्यायला लावणार। त्यांचं ते तुम्ही ते सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, पॅरामिलिटरी फोर्स हे मतदानात येणार, मतदान पेट्यांचं रक्षण करणार। आता परीक्षा पेपर याच्यावर काम करणार। ही या देशावरती आलेली नामुष्की आहे।